नमस्कार. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक सर्जेराव येडेकर माझ्या झुलॉजिस्ट सर्जेराव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर कोरोना या विषाणूच्या संसर्गामुळे पूर्ण जगामध्येच या विषाणूने थैमान मांडलं आहे. सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हे होत आहे. तर हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जो काही इयत्ता 11वी आणि 12वीचा जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे, या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर व्हिडिओ लेक्चर सिरीज घेऊन येत आहे. तरी माझ्या झुलॉजी सर्जेराव या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्यामुळे मी जे काही व्हिडिओज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अपलोड करेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय. सो व्हॉट इज मीन बाय मायक्रोस्पोरोजेनेसिस. सो मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ अ मेल गमेटोफाइट. मेल गमेटोफाइट फॉर्म होणं, या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मेगास्पोरोजेनेसिस. सो मेगास्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ फिमेल गमेटोफाइट दॅट इज फायनली नोन ॲज एम्ब्रियो सॅक. तर मेगास्पोर मदर सेलपासून फायनली एम्ब्रियो सॅक कसा फॉर्म होतो, तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया मेगास्पोरोजेनेसिस. सो बिफोर दॅट आपण बघणार आहोत की जे काय तुमची गायनोशियम आहे, गायनोशियमचं स्ट्रक्चर कसं असतं. तर गायनोशियम, स्ट्रक्चर ऑफ गायनोशियम. So structure of gynoecium mainly consists of style, stigma and ovary. तर जे काही तुमचं गायनोशियम आहे, गायनोशियमचं स्ट्रक्चर कशाने बनलेलं आहे. दीज आर दी स्टिग्मा, दीज आर दी स्टाईल, दीज आर दी ओहरी अँड दीज आर दी थॅलामस. तर थॅलामसच्या वर काय असते, ओहरी. आणि ओहरी आणि थॅलामस ज्या एका नॅरो जी काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, स्टिग्माला जॉईन केला आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्टाईल. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल्स ऑफ अ फ्लावर इज नोन ॲज गायनोशियम. तर गायनोशियम इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. गायनोशियम इज ऑल्सो नोन ॲज पिस्टिल्स. सो इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज नोन ॲज कार्पेल्स. तर खूप सारे कार्पेल्स मिळून काय होतो, तुमचा गायनोशियम तयार होतो. अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स नोन ॲज अपोकार्पस फ्लावर. एखादा फ्लावर आहे त्यामध्ये फ्री कार्पेल्स आहेत, फ्री कार्पेल्स आहेत, तर त्याला काय म्हणणार आपण, अपोकार्पस फ्लावर. तर अपोकार्पस फ्लावर कशामध्ये सापडतं, मायशेलियामध्ये. सो नेक्स्ट वन इज सिनकार्पस फ्लावर. सिनकार्पस फ्लावर इज वन that has many carpels fused together. सिनकार्पस फ्लावर म्हणजे काय, याच्यामध्ये कार्पेल्स फ्यूज असतात, ज्यामध्ये कार्पेल्स फ्यूज असतात त्याला काय म्हणतो आपण, सिनकार्पस फ्लावर. तुमच्या ब्रिंजलमध्ये बघायला मिळतं सिनकार्पस फ्लावर. टिपिकली कार्पेल्स कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. फर्स्ट वन इज ओहरी, स्टाईल अँड स्टिग्मा. तर कार्पेल्स कशाने बनलेलं आहे, ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा. कार्पेल्सलाच आपण गायनोशियम सुद्धा म्हणतो. द नंबर ऑफ ओव्ह्यूल इन द ओहरी व्हॅरी. तर प्रत्येक प्लांटचं अँजिओस्पर्ममध्ये, प्रत्येक प्लांटचं फ्लावरमध्ये ओव्ह्यूल्स, ओहरीमध्ये जे काय ओव्ह्यूल्स असतात ते काय असतात, म्हणजे स्पीसीज टू स्पीसीज व्हॅरी असतात. म्हणजे मँगोमध्ये समजा 10 जर ओव्ह्यूल असतील तर व्हीटमध्ये 10 नसणार आहेत, म्हणजे प्रत्येकामध्ये व्हॅरी असतात. तर आपण बघणार आहोत टिपिकल स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. सो इच ओव्ह्यूल डेव्हलप इनसाइड दी ओव्हरी अँड अटॅच टू द प्लासेंटा बाय द स्मॉल स्टाक कॉल्ड ॲज फ्युनिकल्स. तर हा जो काही हा प्लासेंटा आहे, प्लासेंटा ज्या काय तुमच्या ओव्ह्यूलला प्लासेंटा अटॅच आहे, कशाने अटॅच आहे, ही काही ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतो आपण, फ्युनिकल्स. The main
द प्लेस अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल्स विथ द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल नोन ॲज हेलम. तर ओव्ह्यूलची जी काही मेन बॉडी आहे ती अटॅच आहे, त्याला काय म्हणतो आपण, हिलम. इन अँजिओस्पर्म मोस्ट टाइप्स ऑफ ओव्ह्यूल इज ॲनाट्रोपस. तर अँजिओस्पर्ममध्ये मोस्टली ॲनाट्रोपस ओव्ह्यूल बघायला मिळतं. विथ मायक्रोपायलार इज डायरेक्टेड डाउनवर्ड्स अँड प्रेझेंट ॲडजस्टंट टू दी फ्युनिकल्स. The ovule consists of central parenchyma tissue with nucellus which is surrounded usually by two protective covering called as integuments. तर ओव्ह्यूलमध्ये पॅरेंकायमॅटस सेलनी बनलेलं जे काही स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्युमेंट्स. सो दीज आर दी आउटर इंटिग्युमेंट्स अँड इनर इंटिग्युमेंट्स. तर इंटिग्युमेंट्सचं फंक्शन काय आहे की तुमच्या ओव्ह्यूलला प्रोटेक्ट करणं. अ नॅरो ओपनिंग ॲट दी अपेक्स ऑफ ओव्ह्यूल नोन ॲज मायक्रोपाईल. तर ही एक ओपनिंग आहे, त्याला काय म्हणतो आपण, मायक्रोपाईल. त्यामध्ये काय होते, पोलन ट्यूब एंटर करते आणि फायनली जे काय एम्ब्रिओ सॅक आहे फायनली ते फर्टिलायझेशन होतं. चलाजा इज द बेस ऑफ ओव्ह्यूल डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोपाईल. मायक्रोपायलार रिजनच्या डायरेक्ट अपोजिटला चलाजल एंड आहे हा तुमच्या ओव्ह्यूलचा. एम्ब्रिओ सॅक फिमेल गमेटोफाइट इज ओव्हल मल्टीसेलुलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूसेलस. एम्ब्रिओ सॅक कशामध्ये असतो, न्यूसेलसमध्ये असतो. इट इज ओव्हल शेप. सो दीज आर दी होल स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. सो स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रिओ सॅक पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो दीज आर दी स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. सो दी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. तर फिमेल गमेटोफाइटचं डेव्हलपमेंट कसं होतं. सो द मेगास्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस टू फॉर्म लिनियर टेट्राड हॅप्लॉइड दॅट इज मेगास्पोर. मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होऊन काय होतं, linear tetrad that is 4 end number. So upper 3 megaspore about and lower one towards the center of nucellus remain functional. जे काय तुमच्या न्यूसेलसच्या जवळ असतो तो काय असतो, फंक्शनल असतो आणि तोच फर्टिलायझेशनमध्ये उपयोगी पडतो. आणि अप्परचे जे काही 3 आहेत ते काय होतात या प्रोसेसमध्ये डिजनरेट होत असतात. सो इट ॲक्ट ॲज अ फर्स्ट सेल ऑफ फिमेल गमेटोफाइट. जनरली 1 मेगास्पोर टुवर्ड द सेंटर इज फंक्शनल मेगास्पोर. जे काही टुवर्ड दी न्यूसेलसच्या बाजूला सेंटरला जो काही मेगास्पोर असतो इट इज फंक्शनल अँड इट इज पार्टिसिपेट इन द फर्टिलायझेशन. सो इट इज इंटॅक्ट इन द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गमेटोफाइट. इट अंडरगो 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन. तर यामध्ये 3 मायटॉटिक डिव्हिजन होतात. Thus total 8 nucleated are formed. Means finally 7 cell 8 nucleated structure is formed known as embryo sac. So इथे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गमेटोफाइट. फिमेल गमेटोफाइट कसा डेव्हलप होतो तर बघूया. सो दीज आर दी मेगास्पोर मदर सेल्स. जे काय तुमचा मायक्रोस्पोरेंजियम आहे, इंटिग्युमेंट्स आउटर आणि इनर इंटिग्युमेंट त्याच्या आतमध्ये मायक्रोस्पोरेंजिया असतात आणि त्या मायक्रोस्पोरेंजियामध्ये खूप सारे मेगास्पोर मदर सेल असतात. तर मेगास्पोर मदर सेल इट इज अ सॅप्रोफाइट. इट इज डिप्लॉइड नंबर 2n number. So the megaspore mother cells that is diploid undergo meiosis to form 4 haploid megaspore. तर मेगास्पोर मदर सेल मध्ये मिओसिस होऊन 4 हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म होतात. आउट ऑफ देम 3 आर डिजनरेट अँड 1 इज फंक्शनल मेगास्पोर. तर त्यापैकी 3 काय होतात, डिजनरेट होतात आणि एक जो राहिला तो काय असतो, फंक्शनल असतो आणि तोच फायनली फर्टिलायझेशनमध्ये इन्व्हॉल्व असतो. त्यानंतर ग्रोथ नरिश बाय न्यूसेलस. याच्यामध्ये जो काही फंक्शनल मेगास्पोर आहे तो न्यूसेलसमध्ये
नरिश केला जातो आणि त्यानंतर 3 सक्सेसिव्ह मायटोसिस. दीज आर दी फर्स्ट, दीज आर दी सेकंड अँड दीज आर दी थर्ड. 3 सक्सेसिव्ह मायटोसिस झाल्याच्या नंतर फायनली तुमचा एम्ब्रियो सॅक तयार होतो. 7 सेल 8 न्यूक्लिएटेड structure known as embryo sac. So these are the structure of embryo sacs. Embryo sac मध्ये 2 synergist cell. So these are the egg cell. So these are the 3 antipodal cell and these are the 2 polar nuclei. So this whole structure is known as embryo sac. Antipodal cell आर ग्रुप ऑफ 3 सेल प्रेझेंट ॲट दी चेलाजल एंड. तर जे काही अँटीपोडल सेल आहे त्या चेलाजल एंडला प्रेझेंट असतात. तर 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिया ऑफ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज टू फॉर्म हॅप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस और definitive nucleus just prior to the fertilization. So this 7 cell 8 nucleated structure known as embryo sac. So this finally 7 cell 8 nucleated structure is known as embryo sac. So this method of embryo sac development from single megaspore is described as the monosporic development. तर एका सिंगल मेगास्पोर पासून जे काही फायनली एम्ब्रियो सॅक फॉर्म होतो त्या पूर्ण डेव्हलपमेंटला काय म्हणतो आपण? मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. So in angiosperm, development of female gametophyte is endosporous, that is within the megaspore. तर angiosperm मध्ये जी काही megasporogenesis process होते, it is a endosporous. So endosporous means within the female gametophyte. Female gametophyte मध्ये ही प्रोसेस होत असते. So gametophyte it is colorless, endosporic and concept in the ovule enclosed by the ovary. So finally ovule पासून सीड होतं आणि ओव्हरी पासून फ्रूट फॉर्म होतं आफ्टर दी फर्टिलायझेशन्स. So these are the structure of embryo sac. Embryo sac consists of, these are the central egg cells. So these 2 cell are the synergist cell. So these are the 2 polar nuclei at the chelazal end, the present of 3 antipodal cells. Embryo sac, that is female gametophyte. In mature ovule nucellus show the presence of oval shape. These are the oval shape embryo sac. It is haploid structure at the micropylar end. This is called as embryo sac. Micropylar end ला जे काही स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतो आपण? एम्ब्रियो सॅक. It is 7 cell 8 nucleated. It consists of 7 cell and 8 nucleated. So there is 3 cell egg apparatus at the micropylar end. It consists of central egg cell or the two lateral cell known as synergist cell. So these are the central egg cell. They finally contributed in the fertilization and these 2 cell are the synergist cell. At the chelazal end it has 3 antipodal cell. chelazal end ला ह्या 3 antipodal cell आहेत. A single large central cell which is converted with mother wall of megaspore. It has 2 haploid polar nuclei in the center. तर जी काही सेंट्रल सेल आहे finally converted into mother wall of megaspore and it has 2 haploid polar nuclei. तर जी काही सेंट्रल एक सेल आहे ती काय फॉर्म करते? 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय फॉर्म करते. So these polar nuclei fuse with each other at later stage before fertilization to form diploid secondary nucleus. तर जे काही 2 पोलार न्यूक्लिया ते काय करतात? फ्यूज होतात फर्टिलायझेशनच्या अगोदर आणि काय करतात? डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म करतात. So generally embryo sac in the angiosperm is monosporic or the endospermic 7 cell 8 nucleated. It is called as polygonum type. Embryo sac, it is 7 cell 8 nucleated.
So fate of the nuclei. So these are the at the chelazal end antipodal cell present. So at the centers due to polar nuclei, and at the micropylar ends, so that is one is a egg cell and that is there's two is the synergy cell. So firstly egg cell fuse with one sperm to become a zygote. egg cell काय होते फायनली स्पर्म सोबत फ्यूज होऊन झायगोट फॉर्म करते. पोलार न्यूक्लियाय, these are the two polar nuclei. Finally it is form a जो काही डिप्लॉइड न्यूक्लियाय फॉर्म करतात. सो पोलार न्यूक्लियाय आर द सेंट्रल सेल हॅव्हिंग अ लार्ज सायटोप्लाझम फ्युचर गिव्स टू एंडोस्पर्म. सो पोलार न्यूक्लियाय काय करतात फायनली एंडोस्पर्म फॉर्म करतात. सो नेक्स्ट वन इज टू सिनर्जी सेल डिसइंटिग्रेट आफ्टर द फर्टिलायझेशन. दोन सिनर्जी सेल आहेत त्या फायनली फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर डिसइंटिग्रेट होतात और दी डिस्ट्रॉय होतात. आणि त्यांचं फंक्शन काय टू गाइड द पोलन ट्यूब्स अँड स्पर्म टू दी ओहम और दी टू अँटीपोडल सेल. ज्या काय वरच्या दोन अँटीपोडल सेल आहेत त्यांचं फंक्शन काय असतं की फंक्शन आतापर्यंत अनक्लिअर आहे. So next one is different part of ovule and their function. So function of different part of ovules. So first one is funicles. So funicles function का it function for support, projection and conduction. तर funicles function काय की सपोर्ट करणं. जे काही तुमच्या प्लासेंटाला अटॅचमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण फ्युनिकल. ओव्ह्यूलला अटॅच असते जे काही वॉल त्याला काय म्हणतो आपण और दी ट्यूब लाईक स्ट्रक्चर त्याला काय म्हणतो आपण फ्युनिकल. तो फ्युनिकलचं काय प्रोजेक्शन और दी सपोर्ट टू दी ओव्ह्यूल. नेक्स्ट वन इज न्यूसेलस इट इज अ मेगास्पोरेंजियम ऑफ ओव्ह्यूल in which megasporogenesis and development of female gametophyte or the embryo sac takes place. तर न्यूसेलस मध्ये काय होतं ॲक्च्युअल फिमेल गमेटोफाइट दॅट इज एम्ब्रियो सॅक फॉर्म होतो. न्यूट्रिशन टू दी डेव्हलपिंग एम्ब्रियो. न्यूसेलसचं अजून एक फंक्शन आहे की डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे त्याला काय करणं न्यूट्रिशन्स प्रोव्हाइड करणं. So next one is integuments. So these are the outer integument and inner integuments. Integuments they give protection to the nucellus. Nucellus ला काय करणं प्रोटेक्शन करणं. न्यूसेलस आणि एम्ब्रियो सॅकला प्रोटेक्शन करणं हे कशाचं काम आहे इंटिग्युमेंट्सचं. सो आफ्टर फर्टिलायझेशन्स सो देर आर कन्वर्टेड इनटू सीड कोट्स. आउटर थिक रेजिस्टन्स कॉल्ड एज टेस्टा and inner thin transparent called as tegmen. So finally after the fertilizations integument converted into seed coat that is testa and tegmen. So function of micropylar it is form of passage for the entry of pollen tubes in the ovule during fertilization. मायक्रोपाइलचं फंक्शन काय की पोलन ट्यूबला एंट्री करणं पोलन ट्यूबला जागा निर्माण करून देणं फॉर दी ओव्ह्यूलमध्ये एंटर करण्यासाठी फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. पोलन ट्यूबला पोकळी जागा निर्माण करून देणं फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. ड्युरिंग सीड जर्मिनेशन अलाउ द एंट्री ऑफ वॉटर अँड रॅडिकल कम आउट थ्रू इट. म्हणजे सीड जर्मिनेशनमध्ये सुद्धा याचं फंक्शन आहे. नेक्स्ट वन इज एग ॲपॅरेटस. सो these are the egg apparatus. So these are the central egg cell. तर सेंट्रल एग सेल तुम्हाला माहीतच आहे फायनली काय होते फर्टिलायझेशनमध्ये एंटर करते. सो egg is a female gamete and after fertilization it gives rise to diploid zygote which develop into embryo. एग सेलचं काय फंक्शन आहे की फायनली डिप्लॉइड झायगोट तयार करणं आणि finally it develop into embryo.
synergy cell play and supportive role in fertilization and degenerate after the fertilization. synergy cellचं फंक्शन काय आहे की फर्टिलायझेशनला सपोर्ट करणं आणि एकदा सपोर्ट केल्याच्यानंतर त्या काय होतात डिजनरेट होत असतात. द फिल फॉर्म apparatus ऑफ सिनर्जिट अट्रॅक्ट पोलन ट्यूब ड्युरिंग फर्टिलायझेशन. सिनर्जी सेलचं काय फंक्शन आहे की पोलन ट्यूब आहे ती ओव्हिलकडे तो जो एम्ब्रिओ सॅक आहे त्याकडे काय करणं अट्रॅक्शन करणं फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सेकंडरी न्यूक्लियस दॅट इज पोलार न्यूक्लिया. सो दीज आर दी टू पोलार न्यूक्लिया. दोन पोलार न्यूक्लिया त्याचं काय फंक्शन आहे. इट फ्यूज विथ द सेकंड मेल गॅमेट अँड फॉर्म प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस विच डेव्हलप इन अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. तर जे काही सेकंडरी न्यूक्लियस आहे दॅट इज डिप्लॉइड ते काय करतात फायनली फ्यूज होतात विथ दी वन स्पर्म टू मेक अ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. तर एंडोस्पर्म फॉर्मेशनमध्ये पोलार न्यूक्लियाचं फंक्शन असतं. सो दीज आर दी थ्री अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल्स देर आर accessory cell which degenerate after the fertilization. तर अँटीपोडल सेलचं फंक्शन काय आहे. इट इज accessory cell and degenerate after the fertilization. फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर काय होतात त्या डिजनरेट होत असतात.